माळशिरस तालुक्यातील रेशन दुकानदारांकडून ई-केवायसीच्या नावाखाली रेशनधारकांना माल वितरित केल्याचे फिंगरप्रिंट घेऊन रेशनधारकांना काहीही माल न देता रेशनधारकांची फसवणूक केल्याचा प्रकार वंचित बहुजन आघाडीने निदर्शनास आणला आहे। अकलूज शहर आणि परिसरात अनेक दिवसांपासून रेशन दुकानदारांकडून ई-केवायसी सुरू असून शहरातील अनेक रेशन ग्राहकांनी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क साधत रेशनचा माल मिळाला नसल्याची कैफियत मांडली होती। मात्र याविषयी चौकशी करण्यासाठी ऑनलाईनला पाहिले असता मालाचे वितरण केल्याचा डेटा दिसत असून प्रत्यक्षात मात्र ग्राहकांना मालच मिळाला नसल्याने हा रेशनचा काळा बाजार उघडकीस आला आहे। रेशन वाटपात पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने निशुल्क ई-केवायसी प्रक्रियेचा अवलंब केला आहे, परंतु माळशिरस तालुक्यात ई-केवायसीच्या नावाखाली रेशनधारकांचे फसवणुकीने फिंगरप्रिंट घेत त्यांच्या जुलै महिन्याच्या मालाचे अजूनही वाटप न करता रेशनचा काळा बाजार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। शासन निर्णयाप्रमाणे ग्राहकांचे फिंगरप्रिंट घेतल्याप्रकरणी त्यांना मालाचे वितरण होणे बंधनकारक आहे, परंतु सर्वसामान्य ग्राहकांनी विचारणा केल्यास अजून माल आला नाही असे फसवणूक करणाऱ्यांकडून उत्तर दिले जाते। हा निव्वळ रेशनचा काळा बाजार करण्याचा गंभीर प्रकार पुरवठा विभागाला हाताशी धरून केला गेला का अशी चर्चा नागरिकांत सुरू आहे। रेशनधारकांच्या हक्काच्या मालावर डल्ला मारण्याचा प्रकार असल्याने वंचितच्या अधिकाऱ्यांनी माननीय प्रांताधिकारी यांच्याकडे मोर्चाच्या निवेदनाद्वारे ग्राहकांना जुलै महिन्याच्या हक्काचा माल तात्काळ वितरित करण्यात यावा, तसेच ई-केवायसी प्रक्रिया निशुल्क असताना देखील माळशिरस तालुक्यात 100-200 रुपयांची मागणी करत असल्याच्या घटना समोर आल्या असून अशा दुकानदारांवर देखील कारवाई करण्यात यावी अशा विविध मागण्यांबाबत दिनांक 2 ऑगस्ट रोजी अकलूजमध्ये निघणाऱ्या रेशन कार्ड धारकांच्या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। यावेळी प्रांताधिकारी यांना कारवाई आणि मोर्चा संदर्भात निवेदन देताना माजी जिल्हाधिकारी गोपाल घाडगे, अभिमान जगताप, तालुका अध्यक्ष अभिजित गायकवाड यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते। आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं माननीय प्रांताधिकारी यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे। माळशिरस तालुक्यामध्ये ई-केवायसीच्या नावावर रेशन कार्ड धारकांची फसवणूक करत त्यांना माल वाटप केल्याचे अंगठे त्यांच्याकडून घेऊन त्यांना प्रत्यक्षात काहीच माल वाटला नाही अशा पद्धतीच्या रेशनचा भ्रष्टाचाराची प्रकरणं अकलूजमध्ये घडलेले आहे। अकलूजमध्ये पूर्णच्या पूर्ण 8 दुकानामध्ये या ठिकाणी ई-केवायसीच्या नावाखाली त्यांच्याकडून रेशन वाटप केलं अशा पद्धतीचं त्यांचं बोटांचं ठसं घेत त्यांना कोणतीही याची माहिती न होता त्यांना पूर्णपणे अंधारात ठेवत या ठिकाणी ह्या रेशनचा काळा बाजार करण्याचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे। याबाबत नागरिकांच्या तक्रारी आमच्याकडे आल्या की बाबा आम्हाला रेशन भेटलं नाही किंवा काय नाही, आम्ही ज्यावेळेस त्यांना म्हणलं की बाबा तुम्ही रेशन दुकानदाराला विचारलं का की रेशन दिलं नाही, तर ते त्यांना रेशन दुकानदार त्यांना एक फसवाफसवीची कारणं देत आहेत। माल आला नाही अजून किंवा रेशन येत नाही असं आहे, तशाच पद्धतीची कारणं त्यांना दिली जात आहेत। परंतु आम्ही प्रत्यक्षात ज्यावेळेस ऑनलाईनला चेक केलं त्यावेळेस ऑनलाईनमध्ये हा डाटा पूर्णपणे फिट झालेला काय असेल ते आम्हाला आढळलं। म्हणजे ऑनलाईनमध्ये रेशन दुकानदारांनी प्रत्यक्षात रेशन वाटल्याच्या पावत्या करून ग्राहकांना रेशन वाटल्याचं नोंदीसुद्धा ऑनलाईनला काय असेल ते केलेलं आहे। त्याच्यामुळे ग्राहकांना अंधारात ठेवत किंवा ग्राहकांची फसवणूक करत त्याचबरोबर शासनाची सुद्धा फसवणूक करत रेशनचा काळा बाजार करण्याचा हा प्रकार आहे। NTV न्यूज मराठी, माळशिरस, सोलापूर।